आपल्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील साहेब आहेत। पाटील साहेब, आज पतंगराव कदमांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं उद्घाटन होत आहे, विविध नेते येत आहेत, आजचा कार्यक्रम कसा असणार आहे? आजचा कार्यक्रम अतिशय चांगला होईल आणि डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि इथलं जे स्मारक आहे त्याचं उद्घाटन करण्यासाठी खुद्द राहुल गांधी आणि शरद पवार साहेब येत आहेत। कार्यक्रम चांगलाच होईल। अनिल देशमुखांवरती पुन्हा एक गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। सातत्यानं अनिल देशमुखांना सगळ्याच प्रकरणामध्ये टार्गेट केलं जातं असं तुम्हाला वाटतं? असं दिसतंय एकंदर अनिल देशमुखांना जेरीला आणायचे पूर्ण प्रयत्न चालू आहेत असं दिसतंय। मात्र त्यांच्यावरती आरोप करण्यात आला की तत्कालीन एसपींना अनिल देशमुखांनी धमकवलेलं होतं, त्या प्रकरणामध्ये त्यांचा गुन्हा जो आहे तो दाखल करण्यात आलेला आहे। तुम्हाला वाटतं ही सगळी प्रकरणं नक्की कशावरून घडत आहेत? आता निवडणुकीवर डोळा ठेवून आमच्या नेत्यांना जेरीला आणण्याचा प्रयत्न या बाबतीत करायचं चालू आहे। ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे। मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा। आगामी विधानसभा निवडणूक तोंडावरती आहे, मुख्यमंत्री पदावरून बरीच चर्चा केली जाते। पवारसाहेब सुद्धा असं म्हणाले की संख्याबळानुसारच निर्णय घेतला जाईल। उद्धव ठाकरेंनी मागणी केलेली होती की मुख्यमंत्री पदाचा आधी जाहीर करा। महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरून काय आलबेल नाही अशा पद्धतीची टीका महायुतीकडून तुमच्यावरती केली जाते। असं आहे की उद्धव ठाकरे साहेबांचं मत असं आहे की काँग्रेसचा जाहीर करा, राष्ट्रवादीचा जाहीर करा, पण फेस जाहीर करा अशी त्यांची भूमिका होती। आतापर्यंत विधानसभेच्या निवडणुकीत असे आधीच हे जाहीर करण्याची प्रथा आतापर्यंत महाराष्ट्रात नव्हती। आता ती पाडायची की नाही ह्याच्यासाठी सगळ्यांनी बसून चर्चा केली पाहिजे। पवार साहेबांनी काल आपलं एक मत दिलेलं आहे। शक्तीपीठ खरं तर महामार्ग जो होता त्याच्यावरून बरीच चर्चा झाली। कोल्हापूरमध्ये सुद्धा एक महामोर्चा जो आहे तो निघालेला होता, अनेक शेतकऱ्यांनी त्याला विरोध केला। तो GR आता रद्द करण्यात आल्याची माहिती मिळते। शक्तीपीठाची कुणी मागणी केलेली नव्हती शक्तीपीठ महामार्गाला, पण सरकारने तो प्रकल्प जाहीर केला। असे महाराष्ट्रात एक 10-15 प्रकल्प आहेत की त्यात हजारो कोटी रुपये खर्च करायचे, त्यातनं प्रचंड पैसे बाहेर काढायचे। हा उद्योग आणि ही सवय ह्या सरकारला लागलेली आहे, त्यामुळे निवडणुकांमध्ये प्रचंड पैसे वाटले जातात। त्यामुळं महाराष्ट्रामध्ये शक्तीपीठाची मागणी कुणीच केली नाही, उलट विरोध करत होतो। रद्द करण्याची इच्छा नव्हती, पण आता नाईलाजाने सगळं अंगावर यायला लागले, म्हणून हा शेवटी त्यांनी काम केलेलं आहे। एक शेवटचा प्रश्न, उद्धव ठाकरे यांना कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलेलं होतं, मात्र त्यांनी व्यक्तिगत अडचण असल्याची त्यांची माहिती जी आहे ती विश्वजित कदमांना कळवलेली आहे। मात्र आता एक चर्चा आहे की लोकसभेमध्ये जे सगळं प्रकरण घडलं त्याची सुद्धा सल जे आहे ते अजून उद्धव ठाकरेंच्या मनामध्ये आहे का, ते कदाचित त्या कार्यक्रमाला येऊ शकले? मला माहित नाही त्याचं तपशील काय आहे ते। पाहतोय की उद्धव ठाकरे या कार्यक्रमाला काही येऊ शकले नाही, त्याचा तपशील मला माहिती नाही अशी प्रतिक्रिया जयंत पाटलांनी दिल्याचं पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसून मी प्रदीप कापसे, TV9 मराठी, सांगली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।